पुढची बातमी ठाण्यामध्ये भाजपला महापौर मिळावं असं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे। भाजपनं ही मोठी मागणी केलेली आहे। ठाण्यामध्ये भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे। भाजपकडून महापौर पदाबाबत ही मोठी मागणी 2 वर्ष महापौर पदाची डावखरे यांनी मागणी केलेली आहे। तर भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट असल्याचं डावखरेंनी म्हटलंय। नाहीतर विरोधी बाकावर बसू असा थेट इशाराच डावखरेंनी दिलाय। आपल्यासोबत आमदार निरंजन डावखरे आहेत आणि तेच ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते। डावखरे साहेब, ज्यावेळी जागा वाटप झाली, साधारणपणे सगळ्या जागा ज्या वाटल्या, भाजपने बऱ्याच अंशी माघार घेतली होती, नमतं घेतलं होतं। अनेक वेळा तुम्ही देखील वक्तव्य केले, केळकर साहेबांनी वक्तव्य केली की समाधानकारक जागा वाटप नाही आहे। या जागा वाटपानंतर आता भाजपच्या जागा निवडून आलेल्या आहेत, तो 100% स्ट्राईक रेट आहे। यामुळे भाजप आता ठाण्यामध्ये जी मागणी करते की 2 वर्ष महापौर पद असेल, स्टँडिंग कमिटी असेल, विविध महत्त्वाची पदे असतील, नेमकी काय मागणी? मुळात आपण बघितलं की आम्हाला ज्या जागा महायुतीच्या चर्चेमध्ये आल्या आमच्या वाटेला, त्याच्यामध्ये 11 जागा या मुंब्रा आणि राबोडी म्हणजे मुस्लिम मतदार बहुल असलेल्या मतदारसंघामध्ये होती। त्याच्यामध्ये जवळपास 28 ज्या जागा आहेत त्या 28च्या 28 जागा आम्ही निवडून आणल्या। 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर म्हणजे जो ठाण्याचा आपण मीरा भाईंदरवरनं आल्यानंतर जो पहिला टोक आहे तो आपल्याला पनवेल कलोजाला जायच्या इकडे ठाण्यामधला जो शेवटचा टोक आहे याच्यामधला पूर्णपणे 100% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीने मेंटेन केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ। रोल कोणता? तो सत्तेमध्ये रोल पाहिजे तर महापौर पद पाहिजे आणि जर तिथे मिळत नसेल तर विरोधामध्ये जावं लागेल? निश्चितपणे जर जे शब्द पाळलेले शब्द दिलेत ते पाळायचं असेल, जो ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे तो पूर्ण करायचा असेल तर महापौर पद असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, याच्यामधला योग्य सन्मानपूर्वक अशा पद्धतीचं पद आम्हाला असणं अपेक्षितच आहे। आम्हाला दुसऱ्या भूमिकेमध्ये जरी जायला लागलं तरी आमची त्याच्यामध्ये तयारी आहे। दुसरी भूमिका म्हणजे काय? म्हणजे विरोधी? नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे। तर शिवसेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये आता कुणाचं महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिकची माहिती देतील। त्यांच्यासोबत नरेश मस्के सध्या उपस्थित आहेत। अजित, नक्कीच आपल्यासोबत खासदार नरेश मस्के साहेब, निवडणुका झालेल्या आहेत। भाजपनं त्यावेळी देखील म्हटलं होतं की 40 जागा या काय समाधानकारक जागा नाही आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की राबोडी आणि मुंब्रा सोडलं तर त्यांचा स्ट्राईक रेट हा 100% आहे। या दृष्टीनं आता सत्तेमध्ये त्यांना चांगला वाटा मिळावा। 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केलेली आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी ते स्पष्ट केले। त्याच पद्धतीनं स्थायी समिती सभापती असेल, इतर महत्त्वाची पदे भाजप आता मागणी करते की ठाण्यामध्ये त्यांचा महापौर व्हावा। आमचाही स्ट्राईक रेट तशाच पद्धतीचा आहे। अगदी 99% हा स्ट्राईक रेट आहे। हे बघा, भाजपाने ही मागणी केलेली आहे। मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब बसून हा निर्णय घेतील। त्यामुळे या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं किंवा या मागणीवर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही। आज शिवसेनेचे एकूण जे संख्याबळ लागतं, जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे। आणखीसुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल। परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का, स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का, उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील। पण एकीकडे जी मागणी होते की मुंबईमध्ये महापौरपद शिवसेनेला द्यावं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आणि ठाकरे विचार आणि ठाकरेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी शिवाय देण्याकरता एकनाथ शिंदेंना महापौरपद द्यावं अशी मागणी देखील शिवसेनेतून जोर धरू लागली। त्याच पार्श्वभूमीवरती मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये सत्तेमध्ये वाटा आम्हाला का देऊ नये असं भाजप म्हणते? सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे।
आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तेही म्हणतात की आम्हाला वाटा दिलं जाईल, हे निश्चित आहे. पण जसं जागा वाटपामध्ये सन्मानजनक किंवा समाधानकारक जागा दिल्या नाही, तशी जर दिले नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. हे बघा, त्यांची भूमिका जी काय आहे त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु आमची भूमिका आहे की एकत्र लढलो आणि आत्तापर्यंतची यापूर्वीसुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून ठाणे महापालिकेत सत्ते होतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि युतीची जी काही तत्त्व आहेत, युतीचं जी काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पद्धतीने नक्कीच त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल. आपल्याला काय वाटतं, महापौरपद हे भाजपला द्यावं का ठाण्यामध्ये? महापौर पद मला वाटतं की मला मिळावं. अर्थात महापौरपद कुणाला आवडणार नाही, महापौरपद प्रत्येकाला आवडेल, परंतु निर्णय हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. कुठेतरी मुंबईचा जो विषय येतोय की महापौरपद तिथं अगदी कमी जागा असतानाच शिवसेनेला मिळेल किंवा मिळावं अशी मागणी, म्हणून इथं जी मागणी केली ती भाजपची, ती मागणी रास्त वाटते का? मी तुम्हाला हेच सांगतोय की महापौर पद हे प्रत्येकाला वाटतं आम्हाला मिळावं आणि त्या पद्धतीने जर भाजपला वाटत असेल किंवा मुंबईत आम्हाला वाटत असेल तर काय चुकीचं आहे, परंतु निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. कल्याण डोंबिवली झालं, उल्हासनगर झालं. उल्हासनगरमध्ये तर दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होता. तिकडं जागा समान आलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक शिवसेनेने त्यांच्या गळ्याला लावलेत, म्हणजे आपण गळ्याला लावलेले आहेत. आपल्यासोबत येते तिथे आपण महापौर बसवायला चाललेले आहेत. पण मुंबईच्याच धर्तीवरती तिकडे देखील भाजप जी आहे ती सत्तेमध्ये वाटा मागते. 2.5 वर्ष महापौर पद, 2.5 वर्ष स्टँडिंग कमिटी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये. मला नाही वाटत की अजून काही बोलणी सुरू झालेली आहेत की ह्या सगळ्या ज्या प्रसिद्धीकरता आलेल्या बातम्या आहेत, कल्याण डोंबिवली उल्हासनगर या संदर्भात हे ते मागतायत, ते हे मागतायत, अशी कुठेही बोलणी अद्याप सुरू झालेली नाही. तुम्हाला कुठून बातमी आली कल्पना नाही. बहुतेक संजय राऊतांचं तुम्ही सकाळी ऐकून अशा पद्धतीचे आम्हाला प्रश्न विचारताय. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्टपणे ठाण्याच्या म्हटले, बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. काल जी बैठक झाली रवींद्र चव्हाणांची आणि एकनाथ शिंदेंची, त्यामध्ये देखील या बाबतीमध्ये या 4 विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर याच्या महापौरांनी स्टँडिंग कमिटीवर चर्चा झालेली आहे. ती चर्चा साधारणपणे पुढे सरकलेली आहे का, किंवा आपल्याला काय माहिती? चर्चा काय झाली हे दोघांनी तुम्हाला सांगितलं का? दोघांनी पत्रकार परिषद घेतली का, की नक्की कशावर चर्चा झाली? त्यामुळे कदाचित येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असेल. पण केवळ संजय राऊत सकाळी काहीतरी बडबडतात म्हणून त्यानुसार शिवसेना भाजप युतीमध्ये आलबेल नाही आहे, ही मागणी आहे, ती मागणी आहे, अशा पद्धतीच्या बातम्या चालवणे मला योग्य वाटत नाही. सर, ठाणे शहरामध्ये यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.